तर शरद पवार आणि बेनकेंची भेट ही राजकीय नव्हती अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिली आहे। पवार बेनकेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका असंही कोल्हे म्हणाले। तर उमेदवारीसाठी काही नेते इकडे तिकडे जातात। पवार आणि बेनकेंच्या भेटीवर अजित पवारांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलंय। लोकसभेला जे आमच्या सोबत होते ते आमचे, मला वाटतं हे वाक्य फार स्वयंस्पष्ट आहे। आणि जी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी भेट दिली, यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, कोणतंही राजकीय स्टेटमेंट झालं नाही। त्यामुळे यामुळे कारण वेगळ्या काहीतरी चर्चा घडवण्यात काहीच अर्थ नाहीये। अनेक आमदार माझी पण भेट घेतात, त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली। निवडणुका जवळ आल्यानंतर काहींना उभं राहायचं असतं, काही जागा ही आता अमक्या पक्षाला सुटणार नाही, मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं। जिथं उभाटाला जागा जाईल तिथं राहिलेल्या दोन पक्षातला एखादा स्ट्रॉंग उमेदवार असेल किंवा स्ट्रॉंग बनण्यापेक्षा त्याला इच्छाच असेल की नाही आज ह्यावेळेस आपल्याला काही झालं तर निवडणुकीला उभं राहायचं, ही लोक इकडे तिकडे जाणार, काही इकडची तिकडे जातील, काही तिकडची इकडे जातील। ही सुरुवात आहे, अजून तर बरेच दिवस जायचे, अजून बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील। तर शरद पवार आंबेगाव दौऱ्यावर असताना बेनकेंनी पवारांची भेट घेतली। राष्ट्रवादीतील दुफळी निर्माण झाल्यानंतर तटस्थ भूमिका घेणारे आमदार अशी अतुल बेनकेंची ओळख, मात्र नंतर अजित पवार गटात ते सामील झाले। या विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकतं असं बेनके म्हणाले। अजितदादा आणि पवार हे दोघे एकत्रही येऊ शकतात। मी सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचं काम करतोय। पवार मला त्यांच्या पक्षात येण्याबद्दल काहीही बोललेले नाहीत असंही अतुल बेनके यांनी स्पष्ट केलंय। पवारांसोबतच्या भेटीनंतर अतुल बेनकेंनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे।